मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, रविवारचा. प्रेक्षकांनो, आजचा हा थरार बघायला तयार आहात ना? तर बघा, आज ना तुम्हाला हसू सुद्धा येईल आणि काय काय झालं ते नक्की सांगते तुम्हाला. आता या नागराजनी सुरुवातीला काय केलं प्रेक्षकांनो, त्या सुमनला केलं बेशुद्ध. आणि त्या सुमनला तिथेच बर का, जवळपासच तिथे कुठेतरी बाजूला घर आहे आणि तिथे जाऊन त्याने त्या सुमनला पुन्हा तिथे किडनॅप करून ठेवलेलं आहे. आणि आता तो खिडकीतून डोकावून बघत असतो की पोलीस कुठवर आलेले आहेत, किती लांब आहे. सुमनला त्याने तिथे बांधून ठेवलेलं आहे. आता तो खिडकीतून बघतो आणि विचार करतो, बाप रे, ते पोलीस तर इथे पोहोचले. तेवढ्यात पोलिसांच्या मागे त्याला अर्जुन आणि सायली दिसतात. नागराज विचार करायला लागतो, बाप रे बाप, अर्जुन आणि सायली. आता हे सगळं त्यांनी एवढं स्लोमो मध्ये दाखवलंय की तुम्हाला काय सांगू. नागराज घाबरलेला असतो. तो विचार करतो की अर्जुन सायली ते इथेही पोहोचले आणि पोलीस सुद्धा आहेत त्यांच्या सोबत. आता काय करायचं? त्या महिपतला शिफ्ट करायचं राहिलंय अजून प्रेक्षकांनो. आता तो टेन्शन मध्ये आलाय, काय करायचं, महिपतला इकडे कसं आणू मी. आणि तिथेच बर का, तिथेच म्हणजे त्या गॅरेजच्या समोरच एक खोली दाखवली आणि तिथेच त्याने त्या नागराजने त्या सुमनला किडनॅप करून ठेवलंय. काय प्रेक्षकांनो, असं वाटत होतं जणू काही यांना सांगितलं इथेच तपासा. त्यामुळे ते तेवढ्याच ठिकाणी तपासतात. आता ते जेव्हा एंटर करतात ना, तेव्हा समोरच एक दार आहे बर का. त्या दारातून तो कोणी आत जाण्याचा विचार पण करत नाही. आता इकडे महिपतला याला शिफ्ट करायचं असतं नागराजला. अर्जुन सायली समोर आहेत बर का, अगदी समोर, त्या घराच्या बाहेरच आहेत. आता नागराजने त्या महिपतला सोडलं तेव्हा महिपत मोठ्याने ओरडायला लागतो बर का, ए नाग्या, कुठे नेऊ लागला मला, काय करू लागला तू, का बरं सोडतोय माझ्या दोऱ्या, असं बडबडत असतो तो महिपत. महिपत म्हणतो, तुझ्या बायकोला कुठे नेलं ते सांग नाग्या, बोल. नागराज म्हणतो, गप्पा बस महिपत, गप्पा बस. महिपत म्हणतो, नाही गप्पा बसणार, तू किती मला बोलला ना तरी पण मी ओरडणारच. आता नागराजने त्याच्या तोंडात कोंबलाय काहीतरी रुमाल कागद आणि विचार करतोय की याला बेशुद्धच करावं लागेल, त्याशिवाय गप्प बसणार नाही. असं म्हणून ते रुमालावरती ते औषध तो शिंपडणार असतो आणि पुन्हा एकदा कन्फर्म करतो बरं का खिडकीतून. पोलीस आता लिटरली बाहेर उभे आहेत बरं का, दाराच्या जवळ, विथ अर्जुन सायली. नागराज आता प्रचंड घाबरलेला दाखवलाय. महिपत मोठ्याने ओरडतो, नाग्या. आता त्या अर्जुनला आणि सायलीला आतून आवाज आला बरं का प्रेक्षकांनो. आता नागराज महिपतला नुसतं खुनवत असतो, गप्प बस. तेवढ्यात तिथे प्रिया येते बरं का प्रेक्षकांनो. आणि आल्या आल्या प्रियाने काय चतुराई केली आहे हे कोणाच्या लक्षात येणार नाही. तिने आल्या आल्या महिपतच्या दोऱ्या लूज केल्यात आणि मग त्याच्या तोंडात तो कागदाचा गोळा खुपसलाय. प्रिया महिपतला सामील आहे प्रेक्षकांनो, यावरून दिसतंय. हे सगळं नागराजच्या अपरोक्ष सुरू आहे बरं का. आता नागराज प्रियावर ओरडून म्हणतो, प्रिया आत्ता येतेस तू, मला तर वाटलं होतं माझ्या मैताला येशील. प्रिया म्हणते, आले ना, नशीब समजा तुमचं मी आहे म्हणून, नाहीतर केव्हाच तुमची तिरडी उचलली गेली असती. आवरा लवकर, शिफ्ट करा या महिपतला. अरे यार प्रेक्षकांनो, इतकं ड्रॅमॅटिक वाटलंय ना. असं कोणी दाराजवळ असल्यावर या महिपतला शिफ्ट करू शकेल का? आता नागराज आणि प्रिया जोर लगा के हैया करू लागले, पण महिपतने अर्जुन सायलीला पाहिलंय. महिपत अर्जुन सायलीला पाहून एवढा कधीच खुश झाला नसेल प्रेक्षकांनो, जेवढा तो या क्षणाला झालाय बरं का. आता नागराज प्रिया घाबरतात, कारण अर्जुन सायली वाकून वाकून बघत असतात बरं का दारातून. प्रिया म्हणते, आता दाराजवळ पोहोचलेत, सायली अर्जुन काय करायचं? महिपत काही जागचा हालेना, त्याने त्याचे पाय घट्ट रोवून ठेवलेले असतात बरं का. आता नागराज म्हणतो, काय करायचं, हा महिपत ऐकत नाहीये. ए प्रिया, तू लवकर आली असती ना तर आपण लवकर सटकलो असतो, कसं बाहेर काढायचं याला. प्रिया म्हणते, मला का बरं बोलताय, स्वतः माती खाल्ली. आणि आता महिपत मोठ्याने ओरडत असतो, तोंडात ते कोंबलेलं असून पण करून ओरडत असतो बरं का. एवढा मोठा महिपत या दोघांना आवरे ना. शेवटी नागराज म्हणतो, याला धर प्रिया, सुटू शकतो पाहिल्यावर बघ कसं जोर आलाय या महिपतच्या अंगात. प्रिया म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं इथं सुमनला आणण्यासाठी? काही गरज होती का त्या सुमनला इथे आणायची? तोच मूर्खपणा तुमचा नडलाय आता. नागराज म्हणतो, याला गप्प कर आधी प्रिया, या महिपतला गप्प कर. आता प्रिया ते रुमालावर औषध सांडते बरं का, ते बेशुद्ध करायचं औषध असतं ना ते. आता प्रियाने ते औषध रुमालावर सांडलंय आणि महिपतला ती असं नाकाला लावायचा प्रयत्न करते, पण महिपत त्याचा खूप प्रतिकार करतो. हे त्यांनी खूप वेळ थरार रंगवलाय. आज तसं टीव्हीवर बघायला मिस करू नका हा एपिसोड. प्रियाने आता त्या महिपतच्या नाकाला ते लावलंय बरं का. आता महिपत बेशुद्ध झाला तेव्हा कुठे नागराज आणि प्रियाने सुटकेचा निश्वास सोडलाय. पण आता अजूनही अर्जुन सायली दारातच उभे आहे बरं का, जणू काही वाट बघताय यांच्या बाहेर जाण्याची, असं खरंच मला फील झालं बरं का प्रेक्षकांनो. प्रिया आता म्हणते, इथे थांबा तुम्ही, आत्ता येते मी. आता नागराज म्हणतो, ए कुठे चालली तू प्रिया? प्रिया म्हणते, हे सगळं सांगायला वेळ नाहीये, मी आले. आता ती काय करते बघा प्रिया. आता इकडे सायली आणि अर्जुन बाहेरच चर्चा करत असतात.
म्हणजे आतून यांना आवाज आला तर हे बाहेर दाराजवळ उभं राहून चर्चा करायची. म्हणजे आत कोणी मरायला आलं तरी चर्चा महत्वाची बरं का प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, अरे बापरे, सुमन काकू इथे का आले असतील? हे गॅरेज तर वापरात पण दिसत नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं नागराज काकांचा पाठलाग करत इथे आली असेल सुमन काकू. प्रश्न हा आहे की नागराज काका इथे का आला असेल? त्यावर सायली अर्जुनला म्हणते, अहो पण सुमन काकूंनी इथे यायला नको होतं ना, कसलाही धोका पत्करायचा नाही, आपण सांगितलं होतं ना त्यांना. अर्जुन म्हणतो, हो कळतंय मला सायली, चल आता आपण आज जाऊन बघूया. म्हणजे एवढी चर्चा झाल्यावर आता ते आज जात आहे बरं का. झालं तोपर्यंत प्रिया बाहेर आलेली असते. प्रिया, आता आपण पकडले जाणार नाहीच अशी 100% गॅरंटी घेऊन बाहेर पडली आहे आणि मोठ्याने ओरडते, वाचवा वाचवा मला. आणि लिटरली प्रेक्षकांनो, ते जिथून एंटर होतात ना तिथे समोरच दरवाजा दाखवलाय. ऍटलीस्ट त्यांनी दाखवायचं तरी नसतं आपल्याला, म्हणजे आपल्याला काही तसं वाटलंही नसतं. प्रिया ओरडते तेव्हा हे सगळेचे सगळे डिस्ट्रॅक्ट होतात. अर्जुन सायलीच्या मागे नुसते पोलीस इकडे तिकडे बघताय बरं का. आता अर्जुन सायली येतात तिकडे पळत पळत आणि त्यांच्या लक्षात येतं की इकडून कुठून तरी आवाज आलाय एका लेडीजचा. प्रियाचा आवाज कोणाला ओळखू सुद्धा आलेला नाहीये. त्यातनंही आणखीन एक कमाल, प्रिया आता पळते 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 आणि या सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करते त्या गॅरेज पासून बरं का. आणि ते सगळेजण म्हणजे विथ सायली अर्जुन ते पोलीस लोक सगळेच्या सगळे बरं का, एकानं तिथे थांबाव का काय काही संबंध नाही, सगळेच्या सगळे या प्रियाच्या मागे पळताय बरं का. प्रियाने अशी हुडी घातलेली आहे काळ्या रंगाची, ती पळत असते आणि पाठमोरी असते, त्यामुळे ऑब्व्हियसली ती कोणाला लक्षात येत नाही. ठीक आहे, तो मुद्दा पटला. पण प्रिया आता पूर्ण खात्री घेऊन पळते बरं का. तिला माहिती आहे 100% की आपण काही पकडले जाणार नाही. प्रिया पोलिसांच्या पुढे पळत सुटली बरं का प्रेक्षकांनो. प्रियाचा पाठलाग करत करत पोलीस आता तिला शोधायला म्हणून पळतायत तिच्या पाठी, पण प्रिया अशा एका मातीच्या ढिगाऱ्याखाली लपते बरं का. प्रियाची पळापळी इकडे होईपर्यंत नागराजने मैपतला हलवले सुद्धा बाजूच्याच घरात. जास्ती एफर्ट नाही लागले नागराजला, त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. बाजूच्याच घरात शिफ्ट केलंय त्यांनी मैपतला बरं का. आता इकडे पुन्हा चर्चा बरं का, चर्चा महत्वाची आहे या सगळ्या थरारामध्ये. इकडे आता पोलीस हवालदार सगळे बघतात पण प्रिया कुठेच दिसली नाही त्यांना. आता तो हवालदार म्हणतो, तिकडे कोणी नाहीये साहेब. अर्जुन म्हणतो, नाहीये, मग आपल्याला पळताना कोण दिसलं? प्रिया नसती लपली तरी चाललं असतं, तशी ती मिस्टर इंडिया आहे प्रेक्षकांनो, ती कधी पकडली जाणारच नाही. इकडे प्रिया मनात विचार करते, मी यांना गॅरेज पासून खूप लांब घेऊन आली आहे, एव्हाना नागोबा सटकला पण असेल असा विचार करून प्रिया पण अलगद सटकते बरं का तिथे. आणि हे मात्र तिथे चर्चा करत शोधाशोध करताय अर्जुन सायली. इकडे प्रिया बाजूच्या घरात पोहोचली सुद्धा, नागराजला भेटली सुद्धा. प्रिया म्हणते, तुम्ही मैपतला इथे आणलंय? नागराज म्हणतो, मग कुठे आणणार होतो मी? ओ काका, तुम्हाला त्या मैपतला गॅरेज मधून बाहेर काढता यावं म्हणून मी अर्जुन सायलीला डिस्ट्रॅक्ट केलं ना. नागराज म्हणतो, माझ्यावर काही उपकार केले का तू प्रिया? प्रिया म्हणते, नाव कशाला घेता, गप्पा बसा, तुमची बायको आहे ना आतमध्ये. अहो तिच्यासाठी काय वेगळा महाल बांधलाय का तुम्ही? नागराज म्हणतो, तिला ऑलरेडी मी बेशुद्ध केलंय. प्रिया म्हणते, खरंच बेशुद्ध आहे ना ती? नागराज म्हणतो, अगं 4 वेळेला चेक केलंय मी ऑलरेडी, तू चल आता आतमध्ये. आता तिथेच बाजूला आणलेलं आहे बरं का त्यांनी. आता असं दाखवलं तर आहे बाबा. आता तुम्ही एपिसोड बघा आणि जर माझ्या बघण्यात काही गल्लत झाली असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. इकडे आता मध्येच अस्मिताचा सीन दाखवलाय, म्हणजे मैपत आणि सुमन सुखरूप तिथेच असलेल्या एका बाजूच्या खोलीत पुन्हा किडनॅप झालेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर इकडे अस्मिताला या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आता टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी दूध आणते. अस्मिता म्हणते, मम्मा मला दूध नकोय. कल्पनाताई म्हणतात, तुला विचारत नाहीये मी, तुला दूध प्यावंच लागेल. असं म्हणून त्या तिच्या खोलीत तिला सोडतात आणि चालल्या जातात. इकडे अस्मिता सचिनला पुन्हा रूम मध्ये बघते आणि तिचं डोकं उठतं. त्या दोघांच्या वादावादी होतात. अस्मिता म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, तुला गेस्ट रूम मध्ये जा म्हणून सांगितलं होतं ना सचिन. सचिन म्हणतो, अगं अस्मिता, मी तुझा नवरा आहे ना, असं काय करतेस? अस्मिता म्हणते, मग दुसऱ्या बायकांसोबत फिरताना तुला ते जाणवलं नाही का? सचिन म्हणतो, अगं अस्मिता, ते सगळं संपलंय ग. अगं आय प्रॉमिस ग, मी असं पुढे नाही करणार. सचिन म्हणतो, अगं अस्मिता, मी फक्त तुझं आहे ग, प्रॉमिस, मी कोणाकडे बघणार पण नाही आता. अस्मिता म्हणते, तू माझ्याशी खोटं नाटं बोलून चेन्नईला जायचा आणि त्या मुलीसोबत असायचा हे विसरू का मी? सचिन, नाही, तिथे सेमिनार आहे दिल्लीला हे सांगून मला गेला होतास ना तू, आणि पनवेलमध्ये तू त्या मुलीसोबत होता, मी तुला बघितलं पण, हे पण विसरू का मी? आता सचिन म्हणतो, ए अस्मिता, तू हायपर होऊ नकोस ना, नको चिडूस ना. अस्मिता म्हणते, मी हायपर होणार, मी संतापणार, तू जे काही केलंयस ना ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये सचिन. सचिन तिच्यावर ओरडून म्हणतो, अस्मी, आता तू मला आयुष्यभर तेच ऐकवणार आहेस का? आता मला कंटाळा आलाय, आयुष्यभर हे नाही ऐकायचंय मला. अस्मिता म्हणते, हो बरोबर आहे रे, तुला तर कंटाळा येणारच, कारण तुझी गर्लफ्रेंड तुझी वाट बघत असेल ना. सचिन म्हणतो, ए अस्मिता, अगं झालंय ना सगळं, तू शांत हो ना, तुला श्वास लागतोय, शांत हो.
आता अस्मिताचा श्वास लागत असतो बरं का. सचिन आता या अस्मिताचा खांदा धरतो, पण आता एका पॉइंटला तो अस्मिताला ना असा लोटतो बरं का प्रेक्षकांनो, लिटरली. आता अस्मिता खाली पडते. आता लगेच कल्पनाताई येतात तिथे आणि अस्मिता ओरडते, मम्मा. आता तो सचिनकडे बघून ती बोट दाखवत असते बरं का. कल्पनाताई घाबरतात आणि म्हणतात, बापरे अस्मिता तुला काय झालं? म्हणजे मला तरी तसंच दिसलं प्रेक्षकांनो. अस्मिताला तो लिटरली लोटतो, ते जाणवतं अस्मिताला. आता ऑब्व्हियसली जाणवणारच. कल्पनाताई ओरडून म्हणतात, सचिन तुला सांगितलं होतं ना इथे थांबू नकोस, तू इथून जात का नाहीयेस, निघ इथून. आता या अस्मिताला भोळ आली आहे बरं का प्रेक्षकांनो. अस्मिताला कळलंय की सचिनने तिला मुद्दाम लोटलेलं आहे. कल्पनाताई तिथे असलेलं पाणी घेत असतात, तेव्हा हा सचिन पाणी घ्यायला येतो जवळ. तेव्हा कल्पनाताई त्याच्याकडे रागाने बघतात आणि त्याला म्हणतात, निघून जा इथून सचिन. सचिन चालला जातो बरं का प्रेक्षकांनो. आता अस्मिता बेशुद्ध पडलेली असते आणि कल्पनाताई घाबरतात. अस्मिता पाणी पी, काय झालंय तुला अस्मिता, काय झालंय? आणि पुढच्या क्षणाला अस्मिता तिथे दाखवली आहे तिच्या रूम मध्ये झोपलेली आणि प्रतापराव आणि कल्पनाताई खूप काळजी करताय. अवघड असतं प्रेक्षकांनो, असं लेकीबाळीचं काही वाईट झालं ना तर जीव थाऱ्यावर नसतो घरच्यांचा. कल्पनाताई म्हणतात, मी अश्विनला फोन करते. अहो आता प्रतापराव अस्मिता जवळ आहे आणि कल्पनाताई अश्विनला फोन लावून बोलावून घेतात. अरे बाबा अश्विन लवकर ये, अस्मिता बेशुद्ध झालीये रे. प्रतापरावांना काळजी वाटते. अस्मिताला ते उठवण्याचा प्रयत्न करत असतात. अश्विनला फोन लावल्यानंतर कल्पनाताई विचार करतात, अर्जुनला पण हे सांगायला हवंय. प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड सुद्धा त्यांनी 1 तास उशिरा पाठवलाय बरं का. आता या मालिकेचे एपिसोड वेळेवर येतच नाही आणि काही प्रोमो दाखवला ना त्यांनी, मग तर विचारायचं कामच नाही, मग तर एपिसोड खूप उशिरा येतो. आता इकडे अर्जुन सायली अजून तिथेच फिरताय बरं का प्रियाला शोधत. म्हणजे त्यांना माहित नाहीये ती प्रिया आहे, पण कोणीतरी आहे म्हणून ते तिथे शोधाशोध करताय. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कोणीतरी मुद्दाम हाक मारली आहे. सायली म्हणते, म्हणजे कोणीतरी आपली दिशाभूल करताय का? मग हे इन्स्पेक्टर म्हणतात, गॅरेजकडे पण कोणाचा तरी ओरडायचा आवाज आला ना? अर्जुन म्हणतो, तो आवाज पुरुषाचा होता इन्स्पेक्टर, आणि नंतर आला तो एका लेडीजचा होता. हे कोणीतरी मुद्दाम केलंय. सायली म्हणते, म्हणजे आपण मगाशी गॅरेज जवळ होतो तर सुमन काकू तिथे असतील का आतमध्ये? अर्जुन म्हणतो, नक्कीच असाव्यात. असं म्हणून आता सगळे पुन्हा पळाले बरं का त्या गॅरेजकडे. आता मध्येच पूर्णाजीचा आणि या कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. पूर्णाजी पाणी पिता पिता या प्रियाला ओरडत असतात, म्हणजे मनातल्या मनात. पूर्णाजी मनाशीच म्हणत असतात, काम चुकारपणा पण किती करावा माणसाने, सटकली ही तन्वी विमलवर काम टाकून. तेवढ्यात कल्पनाताईंची गडबड बघतात त्या. कल्पनाताई अस्मितासाठी लिंबू सरबत करत असतात. इथे लोक एवढं डेंजर म्युझिक वाजवलं की विचारू नका. आता या पूर्णाजी म्हणतात, काय झालं बाई कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, आपल्या अस्मीची तब्येत बिघडली हो, धाप लागली तिला आणि बेशुद्ध पडलीये ती. सकाळपासून अस्मीने काही खाल्लेलं पण नाहीये. त्यात तिचा नवरा आहेच तिचं डोकं तापवायला. त्याला सांगितलं होतं दूर राहा दूर राहा, पण तो ऐकतच नाहीये. तो अस्मिताच्या जवळच थांबतो. आता या पूर्णाजी म्हणतात, कल्पना तू अश्विनला फोन केला का? कल्पनाताई म्हणतात, हो फोन केलाय, तू येतोच आहे. पूर्णाजी म्हणतात, थांब मी बघून येते अस्मिताला. आणि आता पुन्हा म्हणजे मध्ये मध्ये असे सीन रंगवलेत त्यांनी आणि पुन्हा आता या अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे सुमनला त्यांनी किडनॅप करून ठेवले आणि महिपतला पण. प्रिया म्हणते, बेशुद्ध आहे ना तुमची बायको? आता नागराज म्हणतो, बघ ना तू तिला बांधून ठेव जाय. आता प्रिया या सुमनला बघते आणि म्हणते, काय हो काका, काय अवस्था केली आहे या तुमच्या बायकोची? आहो तिला बघून दया येते मला. नागराज म्हणतो, प्रिया ही बाई किती डेंजरस आहे आपल्यासाठी तुला माहित नाहीये. प्रिया म्हणते, आपल्यासाठी नाही तुमच्यासाठी. मी काय काय केलंय हे या बाईला अजून माहित पण नाहीये. आणि काका, मी तुमची मदत करायला इथे आली आहे. कोणीतरी मला फोन केला होता ना रडत पडत, माझी मदत कर माझी मदत कर म्हणून. नागराज म्हणतो, झाली तुझी बडबड करून, चल आली आहेस ना तर मदत कर आता, पटकन बांध तिला. आता प्रिया या सुमनला बांधायला लागते बरं का. आता तिच्या भोवती दोरी हिनं अशी पसरवली आहे. आता सुमनला येते शुद्ध. सुमन आता या प्रियाच्या चपला बघते आणि जवळपास सुमनने हिला बरचसं पाहिलंय बरं का प्रेक्षकांनो. अशी ती डोळे उघडत असते अलगदपणे आणि प्रियाला बघते. मग प्रियाचं अचानक लक्ष जातं. प्रिया म्हणते, ओ काका, ओ ही तुमची बायको शुद्धीवर येतीये. नागराज मग तिला असं खुणवतो की ते औषध टाक रुमालावर आणि तिला बेशुद्ध कर. प्रिया आता तिला बांधता बांधता पुन्हा त्या रुमालावरचं औषध त्या सुमनच्या नाकाला लावते आणि सुमन पुन्हा बेशुद्ध पडते प्रेक्षकांनो. आता प्रियाने तिच्या तोंडात रुमाल खुपसलाय आणि महिपतला पण बांधून ठेवलंय बरं का. पण 100% खात्री आहे मला प्रेक्षकांनो, अंदाज आपले सहसा चुकत नाहीत. त्या प्रियाने महिपतची दोरी मुद्दाम ढिल्ली केली आहे बरं का. ते तर त्यांनी सुरुवातीलाच दाखवलं. जेव्हा ती येते ना तेव्हा महिपतच्या हातच्या दोऱ्या सोडून देते.
मुद्दाम महिपतला पळून जाण्यासाठी प्रियाच मदत करते आणि पुढचा प्रोमो पण त्यांनी तसाच दाखवलाय. महिपत पळून गेलाय आणि एक नवीन प्रोमो आलाय, तो तुम्हाला मी आता एपिसोडच्या शेवटी देते. बघत राहा आजचा पूर्ण रिव्ह्यू. पूर्णाजी येऊन अस्मिताची चौकशी करताय. प्रतापरावांना पण सॉलिड टेन्शन आलंय. आता या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता सरबत घे थोडंसं. अस्मिताला सारखी भोळ येत असते बरं का. बिचारी अस्मिता केव्हा बाळंत होईल हो प्रेक्षकांनो. टेन्शनच आहे बाई, हिचं बाळंतपण होस तर आपल्या सगळ्यांनाच. कल्पनाताईंना तर आहेच, पण आपल्या सगळ्यांनाही टेन्शन आहे. तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, मम्मा मला बघू दे अस्मिताईला असं तो म्हणतो आणि चेक करतो बरं का तिला. आणि आधी तर तो उठवायचा प्रयत्न करतो. अस्मिताई उठ, काय होतंय तुला? अगं काय होतंय, उठतेस का? अस्मिताई. आता तो बराच वेळ प्रयत्न करतो उठवण्याचा, पण अस्मिता काही अजून उठलेली नाहीये. त्यामुळे घरचे सगळेच चिंतेत आहे. कल्पनाताई पण उठवण्याचा प्रयत्न करतात तिला, पण आता अजूनही अस्मिताची भोळ काही गेलेली नाहीये. त्यामुळे तिची शुद्ध हरपली आहे. त्या सचिनने तिला असं लोटलं ना, आणि आधीच ती बिचारी 2 जीवाची आहे, त्यामुळे समजून घ्या. आता इकडे बघा, अजूनही अर्जुन सायली त्या गॅरेजच्या भोवतीच टाइमपास करू लागले बिचारे. अजूनही त्यांना काही क्लू लागेना. शेवटी आता कसं बस जेव्हा तो महिपत तिकडे शिफ्ट झाला, सुमन शिफ्ट झाली, तेव्हा हे घुसले आतमध्ये बरं का. पुन्हा अस्मिताचं सीन दाखवला त्यांनी. अश्विन चेक करतो अस्मिताला आणि पूर्णाजी आणि या कल्पनाताईंना म्हणतो, स्ट्रेस खूप आलाय अस्मिताईला, स्ट्रेसमुळेच झालंय हे सगळं. असा स्ट्रेस घेत राहिली ही तर त्रास होईल हिला खूप. अश्विन आता जेव्हा बोलतोय अस्मिताशी तेव्हा ती शुद्धीवर आली आहे. अश्विन म्हणतो, अस्मिताई असं जर तू सतत स्ट्रेस घेत राहिलीस ना, तर काही अवघड आहे सगळं पुढे. कारण आता पुन्हा जर तुझी शुद्ध हरपली तर तुला त्रास होईल खूप. प्लीज तू स्ट्रेस घेऊ नकोस. अश्विन तिला काळजीने सांगतोय. पूर्णाजी आणि कल्पनाताई आता यांची काळजी वाढतच चालली आहे. अस्मिताचं बाळंतपण होस्तोर टेन्शनच आहे सगळ्यांना. आता एकदाचे घुसले अर्जुन सायली एपिसोडच्या शेवटी त्या गॅरेजमध्ये. तिथे गेल्यावर आता तपास सुरू झालाय बरं का. हातामध्ये ग्लव्स वगैरे घालतात ते. इकडे तिकडे बघतात तर तिथे खाण्याचे पेपर वगैरे सगळे तिथेच पडून असतात. अर्जुन त्यातला एक पेपर उचलतो. तिथे दोरी पण आहे, बांधून ठेवलेलं आहे कोणाला तरी, हे लक्षात येतं त्यांना. तेव्हाच अर्जुन म्हणतो, नक्कीच या दोरीने कोणाला तरी बांधून ठेवलेलं दिसतंय. अर्जुनने ती दोरी हातात घेतलीये. प्रत्येक जण बघताय काय आहे तिथे काय नाही वगैरे वगैरे. अर्जुन आता तिथे असलेला तो कागद बघतो आणि त्याचा थोडासा लांबूनच वास घेऊन बघतो. सायली म्हणते, अहो या कागदावर तेलाचे डाग आहेत. म्हणजे इथे बांधून ठेवलेल्या माणसासाठी काही खायला आणण्यात आलेलं दिसतंय. म्हणजे बांधून ठेवलेल्याच का, न बांधलेल्या माणसांनी खाल्लं असू शकतं ना. असो. सायली म्हणते, असं दिसतंय की कोणीतरी आजच इथे खाण्यासाठी आणलंय. हे जे तेलकट डाग आहेत ते ताजे ताजे दिसतात असं सायलीला म्हणायचंय. मग ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, म्हणजे ज्या व्यक्तीला आतापर्यंत इथे बांधून ठेवलं होतं ती व्यक्ती इथेच होती. आणि अर्जुनच्या लगेच लक्षात पण येतं. म्हणजे ती व्यक्ती लगेच अर्जुन आणि सायली सोबतच ओरडतात, सुमन काकू. आणि दोघांनाही आता टेन्शन येतं बरं का, काय करावं. आता प्रेक्षकांनो, त्यांनी हा एपिसोड आज इथेच संपवलाय. आज थरार अँड ऑल त्यांनी एवढं रंगवलंय की विचारूच नका. आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कसं आहे ना प्रेक्षकांनो, हे सगळे कलाकार बिचारे एवढे जीव तोडून मेहनत घेतात ना, पण आता ते काय करणार बिचारे. काय आता कथाच अशी दाखवली जाते इंटरनॅशनल, ते काही बिचाऱ्यांच्या हातात नसतं ह्या सगळ्यांच्या. असो, पण हे बिचारे जीव तोडून मेहनत घेतात. यांच्यासाठी हॅट्स ऑफ प्रेक्षकांनो. दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, खूप मेहनत घेतात हे कलाकार. खरंच कमाल आहे या सगळ्यांची. या सगळ्यांसाठी एक लाईक तर नक्कीच हवा प्रेक्षकांनो, खरंच आहे. असो, तर आता इकडे टेन्शन आलंय अर्जुनला की सुमन काकूंना पकडायचं कसं. आता एक जो ट्विस्ट आलाय ना तो तुम्हाला सांगते. पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. महिपत नागराजला फोन करतो. नागराज घाबरतो बरं का. नागराज घाबरलाय महिपतचा फोन आलेला बघून. महिपत म्हणतो, नाग्या, अरे नाग कसला रे तू, गांडूळ आहेस रे गांडूळ. इकडे अर्जुनला फोन केलाय कल्पनाताईंने. अरे अर्जुन, अस्मिताची आणि सचिनची वादावादी झाली आणि अस्मीची तब्येत बिघडली आहे रे. अर्जुन सांगतो, त्या सचिनला आता सहन करायचं नाही, हाकला त्याला घरातून, मला तो दिसता कामा नाही. प्रतापराव अर्जुनचं ऐकतात आणि सचिनला घराबाहेर हकलतात. पण त्याला आधी धमकी देतात, तुझ्यामुळे जर माझ्या अस्मिताला काही झालं तर तू फासावर कसा चढशील ना सचिन, त्याची पूर्ण खात्री मी करून घेईल. आता पुन्हा आलास आमच्या घरात तर बघ, निघ इथून, असं म्हणून प्रतापरावांनी सचिनला हकललाय. आता या नवीन प्रोमोचे तुम्हाला जे फोटो टाकलेत ना, तर ट्विस्ट असा आहे की महिपत पकडला जाणार आहे. महिपत आणि अर्जुन मध्ये खूप थरार रंगणार आहे. अर्जुनला खूप लागणार सुद्धा आहे. महिपत त्याला डॅमेज करतो, पण कसा बसा अर्जुन त्याच्या तावडीतून सुटलाय आणि महिपतला त्याने पकडवून दिलंय पोलिसांना. आता महिपतकडनं त्या मास्टर माइंडचं नाव जाणून घ्यायचंय, म्हणजे नागराजचं. येणाऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे प्रेक्षकांनो. आता महिपत नागराजचं नाव घेईल का? मला तरी वाटतंय यातनं प्रिया आणि सचिन बहुतेक एक होतील
आणि साक्षी सुद्धा आणि सगळेच्या सगळे हे अर्जुनच्या मागे लागू शकतात प्रेक्षकांनो. आणि यात सुमनला आता मैपत घेऊन जाईल, सुमनला तो किडनॅप करून ठेवेल मैपत स्वतःकडे, म्हणजे नागराज मुद्दाम त्याच्या कंट्रोलमध्ये राहील ना, असा एक माझा अंदाज आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं बघायला गेलं तर स्टोरी ते छान पुढे नेतात, पण कधी कधी अशा छोट्या मोठ्या चुका त्यांच्या होत राहतात. असो, आजकालचा प्रेक्षक वर्ग खूप स्मार्ट आहे, त्यामुळे या सगळ्या चुका लगेच कॅच करतो, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बाकी या सगळ्या कलाकारांसाठी 100 तोफो की सलामी. खरंच खूप मेहनत घेतात प्रेक्षकांनो, एवढं सोपं नाहीये ऍक्टिंग करणं. तर असो, आजचा तुमचा रविवार कसा आहे, काय करणार आहात नाश्त्याला? आज ना माझा जरा घसा बसल्यावर का प्रेक्षकांनो, काल मी खाल्ला रगडा पॅटीस, त्यामुळे थोडासा जरा असं होतंय मला. शक्यतो बाहेर खाण्याचा मोह मी टाळते, पण जाऊ द्या, एखाद दिवशी चालतंय. असो, तर तुमचा आज रविवारचा काय प्लॅन आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा हा रिव्ह्यू एन्जॉय केला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. माझ्या सगळ्या मैत्रिणींची मकर संक्रांतीची तयारी कुठवर आली आहे? आज मी जाणार आहे बरं का वाणाचं सामान घ्यायला. आज सुट्टी आहे ना, तर आज नक्की जाईल. तशी मार्केटमध्ये खूप गर्दी राहील नाही का आज सुट्टीची, पण जावं तर लागेलच, नंतर वेळ मिळत नाही. तुमची तयारी कुठवर आली आहे मला नक्की सांगा प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या. एन्जॉय युअर डे. धन्यवाद.